स्वामी समर्थ घ्या सर्वांनी दर्शन। तिकडे तर मला नेता नाही आला कॅमेरा, इथे तर आहे विठ्ठल रुक्माई आहे, राधाकृष्ण आहे, असं हे नाव आहे मठाचं। तर आतमध्ये मोबाईल एंट्रीला बघा किती सुंदर अशा मूर्त्या ठेवल्या आहेत। नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना। आणि आम्ही स्टेशनला आहे, स्टेशनला आली आहे आता। आम्ही भांडूपला आहे, भांडूपवरून आहे ना मी वांगीला चालले। तर माझी एक ट्रेन गेली, आता मला मुलुंडला जावं लागेल आणि मुलुंडवरून आता अडीचची ट्रेन आहे। सर्व काम आवरून पण दुपार झाली आणि सर्व काम आवरून मी निघाली। तर मी आता डायरेक्ट वांगीला भेटते, चला तर माझ्याबरोबर। आणि तुम्हाला थांबण्यावर कळालं असेल मी कुठे चालले, तर चला म्हणजे मी वांगणी स्टेशनला उतरले। हा स्टेशनला बघा असं झाड आहे, तोडलेलं आहे पण त्याने मूळ ठेवलं आहे, छान वाटतं। मंडळी वांगणीला मी आली ईस्टला, ईस्टवरून ना शेअरिंग रिक्षा आहे 20-20 रुपये। तर मी ते नाही पकडली, मी डायरेक्ट पकडली। ते 100 रुपये घेतात, कारण का ते मंदिराच्या बाहेरच सोडतात आणि शेअरिंग केले तर अर्ध्याला सोडतात, मग चालत जावं लागतं। आता उन्हाचं कुठे चालत जाणार, म्हणून मी डायरेक्ट पकडली 100 रुपये देऊन। तर मी रिक्षामध्ये बसली, बघू शकता परिसर खूप छान वाटतंय। वांगणीला मठामध्ये येऊन मी पोचली आहे आणि हा एंट्रीला बघा गौतम बुद्ध आहेत। गौतम बुद्धांची प्रतिमा केली आणि त्याच्याबरोबर सोबतच स्वामी समर्थांची मूर्ती ठेवली आहे। खूप छान वाटते परिसर, बघा काय भारी आहे, खूप शांतता आहे। चला आतमध्ये स्वामी समर्थांचा रथ आहे ते बघा मठाचा, खूप छान आहे बाहेरून पण आहे। श्री गुरु पंचायतन संस्थान असं हे नाव आहे मठाचं। तर आतमध्ये मोबाईल नाही आहे, चला तर मग बघूया। श्री समर्थवाडी एंट्रीला बघा किती सुंदर अशा मूर्त्या ठेवल्या आहेत। परिसर बघा खूप छान आहे, चला बघूया। एंट्री नाही आहे याची मोबाईलची, तरी पण आपण बघूया। बघा अशा मूर्त्या ठेवल्यात। इथे ना स्वामींची मूर्ती आहे बघा सगळीकडे। चला मंदिराच्या बाहेर आली, मला वाटतं 2 तास झाले मंदिरामध्ये। खूप छान आहे आतमध्ये एकदम। आणि बघा अशा स्वामींच्या सगळ्या मूर्त्या आहेत। जेवली नव्हती, अशी झालेली, जेवण घेऊन आली मी। आता माहित नाही ते उन्हामध्ये खराब झालंय की काय माहित नाही, कारण बाहेरनं घेतली होती भाजी, भात घरून आणला होता। तर इथे धाबा आहे धनगरवाडा, तर इथे सर्व जेवण वगैरे मिळतं। कारण मंदिराचं टायमिंग आहे आपला 1 ते 2 मध्येच प्रसाद मिळतो, महाप्रसाद, त्याच्यानंतर नाही मिळत। आणि आपण लांबून येतो ना, तर आपल्याला भूक लागते आणि इथे कुठे आजूबाजूला खायला नाही। तर या ताईंचा धाबा आहे, तर तुम्ही जेवते नंतर तुम्हाला मी तर मंदिराच्या बाजूला असा धनगरवाडा हा धाबा आहे, इथे जेवण मिळतं, पण अगोदर फोन करून सांगावं लागतं। काय सुंदर असा व्ह्यू आहे बघा। आता मंदिरातून निघालोय, जेवली आणि बाहेर निघाली आहे आणि इथून आता दुसऱ्या मंदिरात जाणार आहे। तर चला बघूया आपण। तर रिक्षावाल्या भाऊना बोलवलंय फोन। मंदिरात आलोय आम्ही, च्या पुढेच आहे बघा स्वामींच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। हे सगळीकडे स्वामींचं वास्तव्य आहे इथे। तुम्ही आलात ना तर तुम्हाला एकदम मन प्रसन्न वाटणार। आणि आम्ही पहिल्या मंदिरात गेलो तिथे आतमध्ये कॅमेरा नाही आहे, पण तुम्ही खरंच या, खूप सुंदर आहे इथे आतमध्ये। एवढा परिसर मोठा आहे आणि एवढं सुंदर आहे ना, देखावा सगळीकडे स्वामींचंच आहे, बघू शकता। तर चला पुढे आतमध्ये जाऊन बघूया। चला आतमध्ये जाऊन बघूया। धने ते पण बघा विठ्ठल रुक्माई आहे, राधाकृष्ण आहे। खूप छान असं इथे तलाव आहे पाण्यासाठी, आणि इथे सुकलंय पाणी। त्याच्यानंतर इथून आतमध्ये जायचं मंदिरात। गायमुख आहे, गोमाता मंदिर आहे
हे बघा गोमाता मंदिर आहे, आपल्या गोमाता आहेत. तर नमस्कार करा गोमाता ना लांबूनच. आतमध्ये जात नाही मी, आतमध्ये जायला की नाही मला पण माहीत नाही, पण खूप सुंदर असं हे केलं आहे बघा गोमाताचं. खूप सुंदर असं आहे मंदिर आहे. स्वामींची पण प्रतिमा आहे आणि समोर बघा गाय आणि वासरू दूध पित आहे, म्हणजे वासरू दूध पिते असं दाखवलं आहे. त्याच्या बाजूचा परिसर बघा. हा पाठीमागचा परिसर आहे, पाठीमागचा परिसर आहे मठाच्या. खूप छान सुगंध सुटलाय मोगऱ्याचा. मंदिराच्या परिसरामध्ये हे गार्डन आहे खूप छान, आणि चहापत्ती पण खूप सारी चहापत्ती आहे. इथे खूप सारी चहापत्ती आणि असं गार्डन आहे. इथे पण तलाव आहे. मोगरा मधमाशी बसली मोगरा. हा सुगंध एवढा खूप छान आहे ना. आणि हरण आहे इथे बघा, हरणाच्या प्रतिमा उभ्या केल्यात, रानात आल्या तसं जेवतायत खातायत. वाघोबा पण आहे. खूप छान वाटलं, खूप फिरली, खूप दमली आणि मन प्रसन्नही पण झालं. खूप बरं वाटलं, एकदम वाटलं, खूप मन प्रसन्न पण झालं. असा दिवस खूप छान गेला आणि आपल्या भेटीला खूप. चला तर मंडळी व्हिडिओ आता इथे संपवली. खूप फिरली, खूप दमली, खूप गरम झालं. संध्याकाळ झाली, घरी जायचं आता. कधी पोचेल माहीत नाही, ट्रेनचा प्रॉब्लेम असणार, ट्रेन नसत वेळेवर. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.